यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। लोहगड दुर्घटनेबाबत ही मोठी बातमी आहे। केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी एक मोठा खुलासा झालाय। फोटो काढताना तोल जाऊन दरीत पडल्याने केतनचा मृत्यू झाल्याचं सुरुवातीला मानलं जात होतं, मात्र ही दुर्घटना नसून हत्या असल्याचा प्राथमिक संशय लोणावळा ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केलाय। घटनेच्या वेळी सोबत असलेल्या होणाऱ्या पत्नीनंच त्याला मागून धक्का देऊन दरीत ढकलल्याचा संशय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसंच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करतायत। फैमिली की तरफ से हमारे तरफ एक तकरार की गई कि इसमें कुछ तो संशय पद जो है दिख रहा है, और फिर हमने अपने जो गोपनीय सूत्र हैं और उसके बिना कुछ साक्षीदार और जो तांत्रिक पुरावे हैं उसमें तपास करने के बाद सामने आया कि ये जो लड़की है सिया गोयल, इसका एक फ्रेंड जो चेतन चौधरी नाम का है, जो इस यहाँ पे ये लड़की इसकी फैमिली का काम है मार्केट यार्ड में, उनकी भी दुकान उधर ही है। तो इनकी आपस में कुछ 1 साल के आसपास से पहचान थी। तो इन दोनों ने ये प्लान किया और प्लान करने के बाद इस घटना को अंजाम दिया, और उस लोहगढ़ किले पे इन्होंने वो केतन अग्रवाल को धक्का दिया और वो नीचे गिरा और उसकी मृत्यु हो गई। दरम्यान केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात कुटुंबियांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया। केतन अग्रवालचे कुटुंबीय आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगाल, तुमचा पुतण्या 18 तारखेला त्याच्या होणाऱ्या बायकोसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी जातो आणि एक दुर्दैवी घटना घडते, काय वाटतं हे घटनेमागे नक्की काय असेल? सर, हे दुर्दैवी नाही आहे। जे आमची होणारी सून सिया गोयल मार्केट यार्ड जे आहेत, जसं तिनं सांगितलं की त्याचा पाय घसरला आणि आम्ही जेव्हा त्या पॉईंटला जाऊन बघितलं तिथनं पाय घसरूच नाही शकत। तिथंच आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबाला सांगितलं की तुम्ही याची चौकशी करा, काहीतरी आम्हाला चूक वाटते। आणि तेच नाही, साहेबांनी चौकशी केली आणि तेच निघून आलं की सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून त्याचा मर्डर केलेला आहे। आणि त्यांनी जसं आम्हाला माहिती दिली की त्याला टायमिंग ठरवून तिथं त्याला बोलवलं आणि तिथनं त्याला काय तर डोक्यावर मारून आणि त्याला दरीत ढकलून दिलं आणि त्याचं माझ्या बच्च्याचं दुर्दैवी मृत्यू झाला। एकुलता एक मुलगा होता आम्हाला, 26 वर्षाचा, लग्न ठरवून मुलीला कुठंतरी बॉयफ्रेंड ठेवून आणि आमच्या मुलाचा त्यांनी मृत्यू केला। फेब्रुवारी मध्ये ज्यावेळेस या दोघांचा साखरपुडा झाला त्यावेळेस वातावरण कसं होतं आणि या दोघांमध्ये काय दुरावा आला का? नंतर काय जी सिया आहे त्या सियाच्या वागण्यामध्ये काय बदल जाणवला का केतनला, की ती त्याच्याशी रूढपणे वागते किंवा त्याला त्रास देते कुठला, त्याच्याबद्दल तुम्हाला कधी सांगितलं होतं का केतननी? केतन यांचं साखरपुडा 11 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारीला 2 कार्यक्रम झाले आणि ते कार्यक्रम फिक्स झाले की आपल्याला आता स्वर्गी जमवायची आहे। त्यानंतर दररोजचं बोलणं चालणं चालायचं, येणं जाणं, खाणं, पर्चेसिंग, कपडे, ज्वेलरी, सगळंच काही घेणं देणं चालायचं। एकदा केतन त्याच्या वडिलांना असं बोलला की थोडंसं खूपच किटकिट करती आहे, चिडचिड करती आहे, पण काही दिवसानं त्याची समजूत काढली की बाबा असं काय नाही आहे, असं होत राहतो। आणि ती पण त्याला नीट बोलायला लागली आणि नीट राहत होती। कधी असं त्याने चेहऱ्यावर दाखवू दिसला नाही की बाबा त्याला काय हा नको आहे, असं काय कधीच दिसलं नाही। आणि केतन पण कधी असं आम्हाला खूप ठोस करून बोलला नाही। जर ठोस बोलला असता तर आम्ही ते साखरपुडा तेव्हा संपवला असता। आमचा मुलगा गेला, 26 वर्षाचा होता तो, आणि या मुलीनं त्याच्या बॉयफ्रेंडनं चेतन बाबूलाल चौधरी या दोघांना मिळून त्याला काहीतरी ढकलून दरीत पाडलं आणि आमचा मुलगा गेला।